सोशल मीडियावरती एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। आजकाल जे काही घडतंय त्यानं सगळ्यांनाच भीती बसलेली आहे की कधी कोणत्या क्षणी आपल्या सोबत सुद्धा काहीही घडू शकतं। आता असाच एक थरकाप उडवणारा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। एका रीलच्या नादात एका व्यक्तीचा मृत्यू झाला। सोशल मीडियावरती हा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुण संरक्षण कुंपण ओलांडून नदीत पोहायला जातो आणि त्याचा बुडून मृत्यू होतो। धक्कादायक बाब म्हणजे नदीच्या काठावर उभा राहून त्याचा मित्र हे दृश्य कॅमेऱ्यात जीव घेणा क्षण रेकॉर्ड करतोय। 1 मिनिट 15 सेकंदामध्ये त्याचं आयुष्य संपलेलं आहे। ही घटना रविवारी घडलेली आहे। घटना सविस्तर जाणून घेऊया। त्याआधी तुम्ही जर HTN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। ही घटना घडलेली आहे हरिद्वारमध्ये, जिथं रील्सच्या नादात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय। उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील रहिवासी 40 वर्षीय विकास असं मृत तरुणाचं नाव आहे। तो त्याच्या मित्रांसह उत्तराखंडला तीर्थयात्रेसाठी आला होता। विकास पवित्र स्नानासाठी गंगा नदीत गेला, ज्यासाठी त्यानं संरक्षण कुंपण ओलांडून खोल पाण्यात उडी मारली। काही अंतर पोहत गेल्यानंतर तो पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला आणि बुडाला। हे सर्व दृश्य त्याचा मित्र मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असल्याचं दिसतंय। व्हायरल व्हिडिओ हा फक्त 1 मिनिट 15 सेकंदाचा आहे, म्हणजे 75 सेकंदाचा हा एकूण व्हिडिओ आहे। पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांना बोलावून मृतदेहाची ओळख पटवली आहे। त्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयाच्या शवगृहात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय। पोलीस अधिकारी अमरजीत सिंह यांनी असं सांगितलंय की मृतदेह कुटुंबियांना सोपवण्यात आलाय। वृत्तपत्रात असंही म्हटलंय की माहिती कळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि शोध मोहीम सुरू केली, परंतु तरुणाचा शोध लागला नाही आणि सोमवारी सकाळी मृतदेह सापडलाय। 24 तासानंतर त्याचा मृतदेह सापडलाय। पोलिसांनी पाथरी पॉवर हाऊस जवळून मृतदेह ताब्यात घेतलाय आणि शवविच्छेदनासाठी पाठवलाय।